होते। दरम्यान जे.पी. नड्डा यांची पहिली प्रतिक्रिया आजच्या या सगळ्या घडामोडींबद्दल आणि एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदी झालेल्या घोषणेबद्दल जे.पी. नड्डा काय म्हणतात भाजपचे अध्यक्ष बघूया। महाराष्ट्र के विषय पर अभी हमारे वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने इस बात की घोषणा की है कि हमारे अगले मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी होंगे और साथ ही साथ उन्होंने बहुत बड़ा दिल दिखाते हुए इस बात की भी घोषणा की है कि वो व्यक्तिगत रूप में सरकार से बाहर रह करके समर्थन देंगे और भारतीय जनता पार्टी के पक्ष का पूरा समर्थन एकनाथ शिंदे जी को मिलेगा। यह हमारी पार्टी के नेता और कार्यकर्ता का चरित्र भी दर्शाता है और यह बताता है कि हम किसी पद की लालसा में और पद के लिए नहीं हैं, हम विचार के लिए हैं और विचार को आगे रखने के साथ साथ महाराष्ट्र की जनता की भलाई हो, महाराष्ट्र की जनता का विकास हो, जन जन की आकांक्षाएं पूरी हों, इस बात को ध्यान में रखते हुए हमारे देवेंद्र फडणवीस जी ने इस बात का फैसला किया है। लेकिन भारतीय जनता पार्टी की केंद्रीय टीम ने इस बात को तय किया है कि देवेंद्र जी को सरकार में आना चाहिए और सरकार में पदभार संभालना चाहिए और इसलिए देवेंद्र जी से व्यक्तिगत रूप में भी आग्रह किया है और केंद्र ने इस बात को निर्देशित किया है कि देवेंद्र जी उप मुख्यमंत्री के रूप में, डिप्टी चीफ मिनिस्टर के रूप में कार्यभार संभालें और महाराष्ट्र की जनता और महाराष्ट्र की लोगों की जो आकांक्षाएं हैं उसको पूरा करने के लिए पूरी ताकत लगाएं और जन जन की आकांक्षाओं को एक विकसित प्रदेश के रूप में महाराष्ट्र को खड़ा करने में अपना योगदान करें। तेव्हा आणखी एक मोठी अपडेट म्हणावी लागेल की एकीकडे फडणवीसांनी सांगितलेलं होतं की आपण स्वतः मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार नाही, पण भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा अत्यंत मोठं वक्तव्य आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष सत्तेमध्ये मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावं असं म्हणतात जे.पी. नड्डा। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आता आपल्या सोबत आहेत। देशपांडे सर, एकीकडे फडणवीसांनी स्वतः सांगितलं की मी मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, पण केंद्रीय नेतृत्व आता त्यांना सांगताय की तुम्ही सहभागी व्हायचंय। आपण कसं बघताय या सगळ्या घडामोडींकडे? नाही, एक निश्चितपणे दिसतं की ज्यावेळेस सरकार अस्थिर केलं गेलं किंवा हस्तांतराचा प्रयत्न झाला तेव्हा निश्चितपणे काय कोणाला कमिट केलेलं आहे या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्या होत्या आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे होती आणि त्या पद्धतीने चाललं होतं आणि आपण सगळे असं गृहीत धरत होतो की फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील। तर असं दिसत होतं, परंतु तसं घडले नाही। ऐन वेळेला तो निर्णय बदलण्यात आलेला दिसतोय। अर्थात ते आपल्याला ऐन वेळेला वाटते कदाचित हे अशाच पद्धतीने डिझाईन झालेलं असेल, त्यामुळे मला वाटतं की आता फडणवीसांनी स्वाभाविकपणे जर तसं पक्षामध्ये आधी ठरलेलं असतं तर त्यांनी ते पद स्वीकारलं असतं किंवा मान्य केलं असतं, परंतु हा नंतर झालेला निर्णय दिसतोय त्याच्यामुळे जसा आपल्याला तो धक्का आहे तसंच कदाचित मला वाटतं की हा फडणवीसांसाठीही नवीन विषय असावा आणि त्यांनी नकार दिला असावा। तर त्यामुळे आता पक्षाचा आदेश म्हणून एक तो ते मान्य करणार कसं करणार या संदर्भात बघावं लागेल काय करतात। देशपांडे सर, पण फडणवीसांनी स्वतः सांगणं की आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, यामागे त्यांचं नेमकं काय थिंकिंग असेल, विचारसरणी असेल? आणि इकडे पक्ष स्वतः सांगतोय, पक्ष प्रमुख त्यांचे अध्यक्ष सांगतायत की फडणवीसांनी आता सहभागी व्हायला पाहिजे, यामागे केंद्रीय नेतृत्वाची नेमकी काय विचार असतील? नाही, याच्यामध्ये अश्विन दोन गोष्टी असू शकतात। एक म्हणजे की फडणवीस यांनी मुख्यमंत्री राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारणं बरोबर ठरलं नसतं, त्यामुळे त्यांना पक्षाचा आदेश म्हणून हे स्वीकारावं लागलं असं कुठेतरी ते चित्र निर्माण होणं अधिक योग्य राहील असंही कदाचित याच्या मागे भूमिका असू शकते किंवा हा नंतर झालेला बदल आहे त्यामुळे मला वाटतं की हा निर्णय त्यांनी कदाचित आधी ते सांगितलं असावं, अन्यथा त्यांनी जर पक्षाचंही आधीच त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी ते किमान सांगणं तरी टाळलं असतं, परंतु नंतर काही निर्णय बदललेले दिसतात किंवा त्यांना ही आता जी जबाबदारी आली असते स्वीकारणं सोपं जावं किंवा त्यांना ती स्वीकारता येणं शक्य व्हावं यासाठी एक निश्चितपणे काहीतरी एक पक्षाचा आदेश म्हणून त्यांच्याकडे ही बाब सोपवलेली असू शकते।
पण देशपांडे सर, इतका मोठा निर्णय असं थेट पक्षाध्यक्ष सांगतायत आणि एकीकडे फडणवीस स्वतः म्हणतात की मी सहभागी होणार नाही, त्यांच्यामध्ये नक्की चर्चा झाली असणार या सगळ्या इक्वेशन बद्दल. तेव्हा ही बाब जी आहे ती मग केंद्रीय नेतृत्वाने त्यांना का सांगितली नसावी, किंवा त्याच्या मागे काय मग आपण सगळं जे आहे त्या घडामोडी बघताय? देशपांडे सरांशी आपला संपर्क तुटलेल्या दरम्यान एक मोठी बातमी, एक मोठं वक्तव्य आलेलं आहे जे पी नड्डा यांचं. एकीकडे फडणवीसांनी सांगितलं की मी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार नाही, मात्र बाहेर राहून मी हे सरकार चांगलं काम कसं करेल या दृष्टीने लक्ष देईन आणि मी सरकारसोबत असेन. पण केंद्रीय नेतृत्वाने, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष मंत्रिमंडळात सत्तेत सहभागी व्हावं आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणालेले आहेत आपण पुन्हा एकदा ऐकूया. महाराष्ट्र के विषय पर अभी हमारे वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने इस बात की घोषणा की है कि हमारे अगले मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी होंगे, और साथ ही साथ उन्होंने बहुत बड़ा दिल दिखाते हुए इस बात की भी घोषणा की है कि वो व्यक्तिगत रूप में सरकार से बाहर रह करके समर्थन देंगे और भारतीय जनता पार्टी के पक्ष का पूरा समर्थन एकनाथ शिंदे जी को मिलेगा. यह हमारी पार्टी के नेता और कार्यकर्ता का चरित्र भी दर्शाता है और यह बताता है कि हम किसी पद की लालसा में और पद के लिए नहीं हैं, हम विचार के लिए हैं और विचार को आगे रखने के साथ साथ महाराष्ट्र की जनता की भलाई हो, महाराष्ट्र की जनता का विकास हो, जन जन की आकांक्षाएं पूरी हों, इस बात को ध्यान में रखते हुए हमारे देवेंद्र फडणवीस जी ने इस बात का फैसला किया है. लेकिन भारतीय जनता पार्टी की केंद्रीय टीम ने इस बात को तय किया है कि देवेंद्र जी को सरकार में आना चाहिए और सरकार में पदभार संभालना चाहिए, और इसलिए देवेंद्र जी से व्यक्तिगत रूप में भी आग्रह किया है और केंद्र ने इस बात को निर्देशित किया है कि देवेंद्र जी उप मुख्यमंत्री के रूप में, डिप्टी चीफ मिनिस्टर के रूप में कार्यभार संभालें और महाराष्ट्र की जनता और महाराष्ट्र की लोगों की जो आकांक्षाएं हैं उसको पूरा करने के लिए पूरी ताकत लगाएं और जन जन की आकांक्षाओं को एक विकसित प्रदेश के रूप में महाराष्ट्र को खड़ा करने में अपना योगदान. महाराष्ट्र के तेव्हा अगदी काही वेळापूर्वी जे पी नड्डा यांची ही प्रतिक्रिया, एक मोठं वक्तव्य म्हणावं लागेल. फडणवीसांनी प्रत्यक्ष सरकारमध्ये सहभागी व्हावं, त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं असा पक्षाचा आग्रह आहे. केंद्रीय नेतृत्वाने तसं आग्रह केलेला आहे असं म्हणतायत आता जे पी नड्डा. आणि या सगळ्याबद्दल अधिक आपण अपडेट्स घेऊया, अधिक याच्याबद्दलचं माहिती घेऊया. सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सरिता, एकीकडे फडणवीसांनी स्वतः सांगणं की मी मंत्रिमंडळामध्ये येणार नाही, सरकारमध्ये मी सहभागी होणार नाही, आणि इकडे केंद्रीय नेतृत्व त्यांना सांगताय की तुम्ही सहभागी व्हा आणि उपमुख्यमंत्री व्हा. नक्कीच हे अत्यंत इंटरेस्टिंग अशी ही डेव्हलपमेंट आहे, अनएक्सपेक्टेड तर नक्कीच आहे. मात्र भाजपाची एकंदरीत जर शिस्त आणि ज्या पद्धतीचा काडर बेस्ड पक्ष भाजप आहे आणि ज्या बॅकग्राऊंड मधनं देवेंद्र फडणवीस येतात भाजपामध्ये, त्यामध्ये त्यांची इच्छा असो अथवा नसो ते पक्षाच्या आदेशाला नाही म्हणणं शक्य नाही. कारण शेवटी जर असं घडलं का देवेंद्र फडणवीस यांना जर जे पी नड्डा यांनी ही इच्छा व्यक्त केली असेल तर ही इच्छा अशीच येऊ शकत नाही. कारण त्यामुळे नुसतंच असं एखादं वक्तव्य जे पी नड्डा आपसुक करणार नाही, ह्याच्या मागे सुद्धा काहीतरी रणनीती असेल, याच्या पाठीमागे सुद्धा नक्कीच काहीतरी विचार झाला असेल आणि हा विचार फडणवीस यांनाही माहिती असेल. आणि मला वाटतं फडणवीसांची संपर्कात कालपासून आलेल्या अनेक लोकांना त्यांनी हे सांगितलेलं आहे की अनेक सरप्राइजेस तुम्हाला मिळू शकतात आणि हे सरप्राईज असे असतील की जे तुम्ही विचारही केला नसेल. त्यामुळे हा विचार नक्कीच, जसं अश्विन तू म्हणाला तसं त्यांनी स्वतः सांगितलं की ते मंत्रिमंडळात नसणार आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आता हे वक्तव्य आलेलं आहे. मात्र असं जे पी नड्डा यांनी जर म्हटलं असेल तर तो आदेश देवेंद्र फडणवीसांना मानावाच लागेल किंवा ते मानतील अशा पद्धतीचा बॅकग्राऊंड त्यांचा राहिलेला आहे. पक्षाशी आणि पक्षाच्या डिसिप्लिनच्या पलीकडे कधीच फडणवीस गेलेले नाहीये. त्यामुळे आता एक मात्र नक्की होऊ शकतं की एकदा
राज्यात नेतृत्व केल्यानंतर एका दुय्यम भूमिकेमध्ये फडणवीसांना स्वतःला जायची इच्छा नक्कीच नसणार. मात्र हे ते पक्षश्रेष्ठींशी बोलू शकतील. मात्र पक्षश्रेष्ठी ते ऐकतील का, त्यांच्यासाठी येणाऱ्या काळात काय भूमिका आखली आहे ह्याच्यावर ज्या वेगवेगळ्या चर्चा होत होत्या त्यामध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय जबाबदारी घेऊन जातील असं वाटत होतं. मात्र आता त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांना जर उपमुख्यमंत्री केलं तर फडणवीसांना हे नक्कीच मान्य नसेल. मात्र हे ते पब्लिकली बोलणार नाही असं वाटतं आहे. हे ते नक्कीच पक्षश्रेष्ठींशी बोलतील. मात्र पक्षश्रेष्ठींशी बोलल्यानंतर पक्षश्रेष्ठी हे मानतील का हे मात्र वेगळी गोष्ट आहे. खरं तर त्यांना अशा पद्धतीची एक पर्सनल रिक्वेस्ट जे.पी. नड्डांनी केल्याचं कळतं आहे. मात्र ही पर्सनल रिक्वेस्ट शेवटी नड्डांकडनं आल्यानंतर तो पक्षाचा आदेशच राहील आणि जी एकंदरीत संघ परिवाराची शिस्त आहे त्या शिस्तीमध्ये पद हे महत्वाचं नाही, संघटन महत्वाचं. जो आदेश आहे किंवा जो निर्णय होतो तो सार्वत्रिक मान्य असतो. या भूमिकेतून आणि या पार्श्वभूमीतून देवेंद्र फडणवीस हे राजकारणात आलेले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा खरं बघितलं तर ही जी काही एक मागणी आहे किंवा ही जी पर्सनल रिक्वेस्ट हा जरी नाव दिलं असलं तरी ह्या शेवटी एक आदेश आहे आणि हा जर आदेश असेल तर त्यांना नाही म्हणणं हे कठीण जाऊ शकतं. त्यामुळे आता फडणवीस काय करतील, फडणवीस आपली भूमिका मांडतील का, फडणवीसांना हे मान्य असेल का आणि फडणवीस आता ह्या नंतर काय करतील हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरेल. पण असं वाटतं आहे की हा जो संपूर्ण खेळ आहे राजकीय यामध्ये सरप्राईजेस अजून थांबत नाहीयेत हे मात्र महत्वाचं आहे. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद घेणे आणि आता त्यानंतर ही ऑफर येणे म्हणजे अजून सरप्राईजेस थांबत नाहीये. मात्र शेवटी भाजपाची शिस्त, भाजपाचा इतिहास, भाजपाचा काडर बेस्ड संपूर्ण कामकाज लक्षात घेता आणि फडणवीस यांचा बॅकग्राऊंड लक्षात घेता ते पक्षाच्या विरोधात जाऊन किंवा नेत्याच्या विरोधात जाऊन काही करतील असं वाटत नाही. सरिता आपल्या सोबतच राहतो मी. आपण पुन्हा एकदा बघणार आहोत जे.पी. नड्डा नेमकं काय म्हणालेले आहेत या सगळ्याबद्दल. महाराष्ट्र के विषय पर अभी हमारे वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने इस बात की घोषणा की है कि हमारे अगले मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी होंगे और साथ ही साथ उन्होंने बहुत बड़ा दिल दिखाते हुए इस बात की भी घोषणा की है कि वो व्यक्तिगत रूप में सरकार से बाहर रह करके समर्थन देंगे और भारतीय जनता पार्टी के पक्ष का पूरा समर्थन एकनाथ शिंदे जी को मिलेगा. यह हमारी पार्टी के नेता और कार्यकर्ता का चरित्र भी दर्शाता है और यह बताता है कि हम किसी पद की लालसा में और पद के लिए नहीं हैं, हम विचार के लिए हैं और विचार को आगे रखने के साथ साथ महाराष्ट्र की जनता की भलाई हो, महाराष्ट्र की जनता का विकास हो, जन जन की आकांक्षाएं पूरी हों, इस बात को ध्यान में रखते हुए हमारे देवेंद्र फडणवीस जी ने इस बात का फैसला किया है. लेकिन भारतीय जनता पार्टी की केंद्रीय टीम ने इस बात को तय किया है कि देवेंद्र जी को सरकार में आना चाहिए और सरकार में पदभार संभालना चाहिए और इसलिए देवेंद्र जी से व्यक्तिगत रूप में भी आग्रह किया है और केंद्र ने इस बात को निर्देशित किया है कि देवेंद्र जी उप मुख्यमंत्री के रूप में, डिप्टी चीफ मिनिस्टर के रूप में कार्यभार संभालें और महाराष्ट्र की जनता और महाराष्ट्र की लोगों की जो आकांक्षाएं हैं उसको पूरा करने के लिए पूरी ताकत लगाएं और जन जन की आकांक्षाओं को एक विकसित प्रदेश के रूप में महाराष्ट्र को खड़ा करने में अपना योगदान. महाराष्ट्र पुन्हा एकदा सरिता कौशिक यांच्याकडे जाऊया. सरिता, आता आपण बघितलं पुन्हा एकदा ज्या पद्धतीने जे.पी. नड्डा यांनी सांगितलं आणि एक वाक्य त्यातलं फार महत्वाचं की केंद्रीय नेतृत्व का आग्रह है. तर हा आग्रह नेमका काय आहे, त्यामागची कारणं काय असू शकतात? मगाशी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मी सहभागी होणार नाही, पण केंद्रीय नेतृत्व आता आग्रह करते. सरिता, नक्कीच. खरं तर आग्रह हा शब्द जरी त्यांनी वापरला असेल तरी कुठंतरी त्या आग्रह शब्दाच्या जागी आपण आदेश हा शब्द वापरू शकतो. मात्र एकंदरीत नेतृत्व देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा मोठं आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आदेश
हा शब्द नक्कीच वापरला जाऊ शकत नाही आणि बर. त्यामुळे राजकीय सभ्यतेची मर्यादा पाळत जे पी नड्डा यांनी तो आग्रह हा शब्द वापरला असं आपण गृहीत धरू शकतो. मात्र आता ह्या पार्श्वभूमीवर असं का आणि हा निर्णय आपल्याला आधी का कळला नाही, खरं तर हा प्रश्न मला वाटतं सर्वांच्या मनात आहे की प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेला जेव्हा एक सरप्राईज त्यांनी जनतेला दिलं त्याचबरोबर हे दुसरं सरप्राईज त्यांनी का दिलं नाही हा प्रश्न आहे आणि हा आता जे पी नड्डांच्या माध्यमातून काय येतो आहे हा सुद्धा प्रश्न आहे. आज खरं तर त्याचं उत्तर मिळणं अत्यंत कठीण आहे. मात्र एक गोष्ट पक्की आहे की कुठंतरी देवेंद्र फडणवीस हे आणि त्यांचा अनुभव लक्षात घेता, त्यांचं 5 वर्षाचं टेन्युअर लक्षात घेता आणि त्यानंतर विरोधी पक्ष म्हणून नेता म्हणूनही लक्षात घेता भाजपाचे महाराष्ट्रातील आज सर्वोच्च नेता संघटन त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे ते देवेंद्र फडणवीसच आहे. नितीन गडकरींनी महाराष्ट्राच्या राजकारणातून स्वतःला दूर केलेलं आहे. अशा वेळेला सर्वात मोठा पक्ष असताना मोठं मन दाखवून अनेक गोष्टी राजकीय दृष्ट्या जरी भाजपानं साध्य केल्या असल्या आणि येणाऱ्या काळासाठी जरी ही रणनीती असली तरी कुठंतरी या संपूर्ण यंत्रणेवर, या संपूर्ण ऍडमिनिस्ट्रेशनवर, या संपूर्ण राजकारणावर जर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राहिले तर बाहेरून असणारा कंट्रोल आणि आतून असणारा कंट्रोल, बाहेरून ते जे काही वळण लावू शकतील शासनामध्ये ज्या काही गोष्टी होतात ते त्याला, किंवा त्याचबरोबर जे काही ध्येय उद्दिष्ट अजेंडा जे काही शब्द आपण वापरू शकतो त्याला पूर्ततेकडे नेताना आणि त्याचबरोबर पक्ष. नक्कीच सरिता तुमच्याकडे येतोच आम्ही, पण आता काँग्रेसचे नेते नाना पटोलेजी आपल्या सोबत आहेत. नाना पटोलेजी, एक बातमी आली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणून, दुसरी बातमी आता देवेंद्र फडणवीस जेव्हा स्वतः सांगतायत मी मंत्रिमंडळाबाहेर राहणार आहे तेव्हा जे पी नड्डा म्हणतायत की त्यांनी मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावं. काँग्रेस कसं बघताय या घडामोडींकडे? तेव्हा नाना पटोले यांशी आपण संवाद साधणारच आहोत, पण एक मोठं वक्तव्य जे पी नड्डा यांचं आलं की देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष सरकारमध्ये सहभागी व्हावं, त्यांनी मंत्री व्हावं, उपमुख्यमंत्री व्हावं असं आम्ही त्यांना सांगतोय. केंद्रीय नेतृत्वाचं तसं म्हणणं आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस नेमकं काय करणार पाहणं महत्त्वाचं आहे, कारण काही वेळापूर्वीच एक पत्रकार परिषद झाली, संयुक्त पत्रकार परिषद होती ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केलं आणि पाठोपाठ त्यांनी असं सांगितलं की या मंत्रिमंडळामध्ये आम्ही सहभागी होणार नाही. गणेश ठाकूर या संदर्भातली ताजी अपडेट द्यायला आपल्यासोबत आहेत. गणेश, जे पी नड्डा यांचं हे वक्तव्य आणि आता पुढे घडणाऱ्या घडामोडी. अत्यंत शॉकिंग आहे. आपण जे म्हणतो की या पूर्ण घडामोडींमध्ये जो घटनाक्रम झाला त्यामध्ये एक ट्विस्ट अँड टर्न्स नेहमीच पाहायला मिळाले. एकीकडे देवेंद्र फडणवीस इथं येऊन राजभवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन घोषणा करतात की आता नवीन सरकार हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जाईल आणि मी बाहेरनं समर्थन देईन किंवा बाहेरनं या सरकारमध्ये असीनच. पण नंतर अशा प्रकारे ANI-शी बोलणं आणि ट्विट करणं एक वेगळे संकेत मिळत आहेत. म्हणूनच आपण प्रश्न उपस्थित करतोय की काय होत आहे. आणि आत्ताच्या घडीला मी राजभवनाशी माहिती घेतली की आज फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे आपल्यासोबतच ना काँग्रेसचे नेते नाना पटोले आता आपल्या सोबत आहेत. नाना पटोलेजी, एक आधी बातमी आली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, आता बातमी येते केंद्रीय नेतृत्व जे आहे भाजपचं ते म्हणतंय की देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं. आपण या घडामोडींकडे, या वक्तव्यांकडे कसं पाहताय काँग्रेस म्हणून? आता मूळ प्रश्न असा आहे की आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी जे काही महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्यासाठी जो काही प्रयत्न केला हो, आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं सगळ्यांनी, आणि तुमच्या मीडियामध्ये तेच दाखवत होते. तुम्ही त्यांचं मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ मी पुन्हा येईल ही सगळी लाईन तुम्हीच दाखवत होतात. पण हा जो चमत्कार जो भाजपमध्ये झालेला आहे, आणि खरं तर मी तुम्हाला सांगतो की आम्ही जे काही स्टेटमेंट देत आहे आता भाजपचं की आम्ही सामान्य शिवसैनिकाला राज्याचा मुख्यमंत्री केला. ही जेव्हा खरं तर हा एवढा महाभारत महाराष्ट्रात व्हायची काही कारण नव्हतं. त्यावेळेस ते म्हणत होते उद्धव ठाकरे साहेब की तुम्ही म्हणाला होतात की आम्हाला मुख्यमंत्री पद द्यायचं, तर त्याच याच्यावर तुम्ही राहा. त्या काळात सामान्य मुख्यमंत्री शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवून टाकलं असतं तर हे महाभारत महाराष्ट्रात त्याच्याला व्हायची गरज होती. आणि म्हणून मी यावेळेस मी असं काही बोलणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की जे काय व्हायचं स्थिर सरकार महाराष्ट्रात यावी. फार जनतेचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.
आणि हा गेल्या काळातला जो तमाशा चाललेला आहे हा थांबला पाहिजे. आणि आता आमच्या मित्रावर अन्याय झालेला आहे असंच मला वाटतं की ऍक्च्युली त्यांच्या पक्षात काय चाललं मला माहिती नाही. पण आता मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब शपथविधी घेतात तर त्यांना आमच्या शुभेच्छा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झाला असं म्हणायचं, तुमच्या मित्रावर झालेल्या अन्यायाबद्दल दुःख व्यक्त करताय. काय चाललंय की जे काही तुम्ही पण दाखवत होता सगळ्यांनाच अपेक्षित होतं, आम्हालाही अपेक्षित होतं. मी सकाळीच तुमच्या याला जेव्हा मी विधानमंडळात आरवतो सकाळीच मी सांगितलं की माझ्या मित्राला माझ्या शुभेच्छा आहेत. पण ही जे काही सगळं कसरत चाललेली आहे, ही कसरत कशामुळे चालली, काय चाललेली आहे हे काही समजण्याच्या बाहेरचं काम आहे. म्हणून आता आम्ही पण ते बघतो आहे, सगळा हा जो गोंधळ चाललेला आहे हा बघतो आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे कळायला कारण नाही. आणि त्याच्यामुळे माझ्या मित्रावर खरं तर अन्याय होते असं मला वाटतं आहे. नाना पटोलेजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे व्यक्त केलीत त्याबद्दल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार की नाही, आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न. फडणवीसांनी सरकारमध्ये सहभागी व्हावा अशी मागणी जेपी नड्डा यांनी केली आहे खरी, पण सध्या राजभवनामध्ये तयारी सुरू आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीची. आज फडणवीसांच्या शपथविधीची तयारी नाहीये. शपथविधीच्या व्यासपीठावर फक्त 2च खुर्च्या सध्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यातली एक खुर्ची असेल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासाठी आणि दुसरी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी. गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत राजभवनामधून याच संदर्भातली अपडेट देण्यासाठी. गणेश. कविता, मी आता या पोर्शमध्ये आहे जिथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी येतील. अगदी 7 वाजता म्हणजे थोड्याच वेळामध्ये एकनाथ शिंदे आधी येऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना इथं भेटतील. इथूनच त्यांचा कॉन्वॉय जाणार आहे. 5 ते 10 मिनिटं त्यांच्याशी बातचीत करून 7:15च्या सुमारास 7:20ला ते समोर दिसणारं जे घर आहे, समोर जे घर दिसतंय तिथं राज्यपालांचं कार्यालय आहे जिथं भेटीगाठी होतात, तिथं ती भेट होणार आहे. आणि त्या भेटीगाठीनंतर इथूनच गाडीनं इथं दोघे येतील, सोबतच येतील आणि त्यानंतर 7:30 वाजता इथं शपथविधी सोहळा पार पडेल. आपण इथं पाहतोय हे जलवायू विहार भवन आहे किंवा त्याला आपण हॉल म्हणतो, जिथं आज सकाळी पत्रकार परिषद झाली. हा राजभवनाचं हा मुख्य द्वार आहे. माझ्या डाव्या बाजूला हे मुख्य द्वार आहे. इथूनच सगळ्या मान्यवरांचे प्रवेश होतील. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते देखील इथूनच येतील आणि आधी राज्यपालांची भेट तिथं घेणार आहे. चहापानाचा कार्यक्रम होणार आहे असं कळतंय. चहापान केल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबतच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी इथं या दरबार हॉलला येतील. हे दरबार हॉल एक वेगळं दरबार हॉल आहे, नवीन दरबार हॉल इथे आपण पाहतोय. या दरबार हॉलला काही महिन्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं इनॉग्रेशन केलं होतं. हे दरबार हॉल इथे आपण पाहतोय आणि इथं जो पोलीस बँड आहे, पोलीस बँड सज्ज आहे. पोलीस बँड आधी येऊन इथं सल्यूट करेल आणि त्यानंतर इथं कार्यक्रमाला सुरुवात होईल. हे मंच आपण जे पाहतोय डाव्या बाजूला, ते मंचही सज्ज आहे. शपथविधी समारंभ श्री एकनाथ संभाजी शिंदे पदनिर्देशित मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन असं हे लिहिलं गेलं दरबार हॉल. पंतप्रधान मोदी यांनी इनॉग्रेशनच्या नंतर पहिला हा मोठा सोहळा इथं पार पडतोय आणि या सोहळ्यामध्ये पहिला सोहळा जो पार पडतो म्हणजे नवीन मुख्यमंत्री राज्याला मिळणार आहेत. इथे शपथविधी सोहळा होणार आहे आणि त्यासाठी इथे आपण पाहतोय की कशा प्रकारे तयारी पूर्ण झालेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला गेला आहे आणि कोणत्याही क्षणी नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी इथं दाखल होतील आणि राज्यपालांची भेट घेऊन इथं दरबार हॉलच्या दिशेला रवाना होतील राज्यपालांसोबतच. मी तुला थोडंसं थांबवतेय गणेश, थोडंसं थांबवतेय. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट हाती येते. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आपल्याला दिसतील, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दिसतील, कारण देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार ही आत्ताची अपडेट आली आहे. हे ट्वीट आलेलं आहे अमित शहा यांचं. भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के कहने पर श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है. यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवा भाव का परिचायक है.
इसके लिए मैं उनको हृदय से बधाई देता हूं। भाजपचे नेते अमित शहा यांचं हे ट्विट, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी होणार हे स्पष्ट करणारं। काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असं म्हटलं होतं, त्याच पत्रकार परिषदेमध्ये मी या सरकारमध्ये सहभागी होणार नाही, मी बाहेरून असेल असं म्हटलं होतं। मात्र त्यानंतर JP नड्डा यांचं विधान आलं आणि त्यानंतर अमित शहा यांचं हे ट्विट। राजीव खांडेकर एबीपी माझाचे संपादक आता माझ्यासोबत आहेत। राजीव सर, घडामोडी इतक्या वेगानं घडतायत, पण आता भाजपच्या गोटातल्या घडामोडी ज्या आपण पाहतो गेल्या फक्त काही मिनिटांमधल्या, काय अर्थ घ्यायचा यांचा? मला असं वाटतं कविता, मगाशी आपण बोलताना असं म्हटलं होतं की बाहुबली सिनेमामध्ये ज्या पद्धतीच्या घटना घडतात त्याच पद्धतीच्या घटना आज दिवसभर भाजप आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडतायत आणि धक्के एकामागून एक असं हे सत्र सुरू आहे। गेल्या 9 दिवसांपासूनचं जे काही राजकारण सुरू होतं ते आपण पाहत होतो, त्याचा क्लायमॅक्स जेव्हा आज व्हायची वेळ आली तेव्हा हे अगदीच अनपेक्षित होतं की एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीस करतील आणि त्यानंतर ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं की या सरकारमध्ये भाजप सहभागी असेल, एकनाथ शिंदेंच्या बरोबरची शिवसेना सहभागी असेल, इतर अपक्ष मित्रपक्ष सहभागी असतील, पण मी स्वतः मात्र यामध्ये असणार नाही, हे जाहीर करून याची घोषणा करून जेमतेम 1.5-2 तास व्हायच्या आतमध्ये हा निर्णय आता आलेला आहे, येतो आहे। दिल्लीच्या नेतृत्वाकडून हा आदेश येतोय की देवेंद्र फडणवीस यांना या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हायचं आहे। मगाशी 2 तासांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली होती ती पूर्णपणानं बाजूला ठेवून आता पार्टी हायकमांडनं हा निर्णय घेतलेला आहे। ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की हे जे ऑपरेशन महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं झालं ते मुख्यत्वे दिल्लीमधून अमित शहा यांनी केलं होतं। त्यांच्याबरोबर गुजरातचे भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, CR पाटील हे त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर होते। देवेंद्र फडणवीसांची मदत त्यासाठी घेतली जात होती आणि या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस गेले 9 दिवस खूप धावाधाव करताना, रात्रंदिवस प्रवास करताना दिसत होते, पण त्यावेळेला अर्थ हाच लावला जात होता की हे सगळं ऑपरेशन अमित शहा करतायत, देवेंद्र फडणवीसांना सोबतीला घेऊन करतायत आणि अंतिमतः मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीसच बसतील। जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा अर्थातच हा भाजपसाठी मोठा विजय होता, हा उद्धव ठाकरे यांना मोठा झटका असं आपण त्याचं विश्लेषण करत होतो। आज आत्ताच्या घडीला हे दिसतंय की जे काही झालं आत्ताचं निर्णय झालेला आहे त्यामुळं याच्यामध्ये भाजप जिंकतोय, अमित शहा यांची स्ट्रॅटेजी जिंकते, पण ज्याचा फटका झटका जो आहे तो एकीकडे जितका उद्धव ठाकरेंना आहे त्याच प्रमाणात काही प्रमाणात उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा असणार आहे। देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणं हे बिलकुलच पसंत असणारं असं काम नव्हतं आणि त्यामुळं याचे परिणाम जे आहेत ते दीर्घकाळ आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील। ही जी व्यवस्था आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ही अशीच पुढची 2.5 वर्ष चालणार आहे का मधल्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही फेरबदल होऊन भूमिकांची उलटापालट होणार आहे हे आत्ता या घडीला तरी कळणार नाही। कारण असं जरी असेल तरी सुद्धा ज्या कल्पना, ज्या शक्यता आपल्या मनामध्ये असतात, पत्रकारांच्या, राजकीय विश्लेषकांच्या मनामध्ये असतात, त्या पूर्णपणानं उधळून लावण्याचं कसब केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांकडं त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळं त्याच पद्धतीचा निर्णय आज आपल्याला इथं पाहायला मिळतोय। त्याचीच प्रचिती आज महाराष्ट्राला आणि एकूणच देशाला आलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या घडामोडी तेही सांगतात। आणि आता ही महत्वाची जे व्हिज्युअल्स आहेत या व्हिज्युअल्स मधला एक महत्वाचा बदल आपल्याला दिसतोय। 3 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत, या अगोदर 2च खुर्च्या लावण्यात आल्या। राजभवन मधल्या दरबार हॉल मधली ही दृश्य
एकनाथ शिंदे हेच एकटे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील यासाठी 2च खुर्च्या लावण्यात आल्या होत्या, कारण एक खुर्ची राज्यपालांसाठी होती आणि दुसरी खुर्ची एकनाथ शिंदेंसाठी होती. पण आता तिसरी खुर्ची लावण्यात आलेली आहे. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हेही शपथ घेऊ शकतात. अगोदरची दृश्य आपण पाहतो आणि आत्ताची दृश्य आपण पाहिली. 3 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीला फक्त 2च खुर्च्या लावण्यात आलेल्या होत्या. याचा अर्थ फक्त एकनाथ शिंदेच शपथ घेतील या अर्थानं तयारी करण्यात आली होती. मात्र आत्ता अगदी काही क्षणांपूर्वी जे दृश्य आलेली आहेत त्यानुसार 3 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत आणि 3 खुर्च्या लावण्यात आल्यात. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस सुद्धा आजच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात. सरिता कौशिक आपल्या सोबत आहेत नागपूरहून. काही महत्त्वाच्या अपडेट सरिताकडे आहेत. सरिता, अशी माहिती मिळते आहे की आपण बघितलं देवेंद्र फडणवीस यांना पहिले आग्रह करण्यात आला नड्डा यांच्याकडनं की त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि आता अमित शहा यांनी सांगितलं की ते घेणार आहेत. आता आपल्या हाती जी माहिती येते आहे ती अशी आहे की देवेंद्र फडणवीस ही एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी म्हटली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आता विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस हे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. पक्षाचा आदेश त्यांनी मानला आहे आणि जी एक शिस्त संघ परिवाराची नेहमीच सांगितल्या जाते, बोलल्या जाते, त्या चौकटीत राहून देवेंद्र फडणवीस यांनी हा आदेश पाळलाय असं म्हटलं पाहिजे. ते आजच शपथ घेणार आहे असं कळतंय. खरं तर सकाळपासून राजभवनामध्ये 2 जणांच्या शपथेची तयारी होती हे आपल्याला सातत्यानं वेगवेगळे सूत्र सांगतच होते. मात्र फक्त आपल्याला असं वाटत होतं की ह्या शपथेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असणार आहेत. मात्र तो रोल कॉल मध्ये बदलला असं वाटलं, पण तो बदललेला नाहीये. फक्त कोण कुठली शपथ घेणार हे बदललेलं आहे. मात्र आजच देवेंद्र फडणवीस सुद्धा शपथ घेतील असं कळतं आहे. त्यामुळे अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. भाजपाचं जे एकंदरीत कॅरेक्टर राहिलेलं आहे राजकीय पक्ष म्हणून, त्या कॅरेक्टरला अनुसरून हे पाऊल आहे. मात्र हे पाऊल पक्षश्रेष्ठींनी का घेतलं आहे हे मात्र अत्यंत म्हणजे त्याच्या पाठीमागची रणनीती नक्की काय आहे हे सांगणं आज कठीण आहे. अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आत्ता मिळणं कठीण आहे सरिता. मात्र तुम्ही जी माहिती देताय त्या माहितीला पुष्टी देणारी ही दृश्य आपल्याकडे नक्की आहेत. कारण काही वेळापूर्वी शपथविधी सोहळ्यासाठी 2 खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या आणि आत्ता मात्र शपथविधी सोहळ्यासाठी 3 खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत. मात्र गेल्या काही मिनिटांमधल्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. राजीव खांडेकर आपल्या सोबत आहेत. राजीव सर, या सगळ्यामुळं भाजपमध्ये काही अंतर्गत वाद आहेत आणि ते वाद समोर येत आहेत असं म्हणायला जागा आहे? कविता, मला असं वाटतं की भाजपनं यापूर्वी सुद्धा अनेकदा याची प्रचिती दिली आहे की जेव्हा पक्षाच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा भाजप निष्ठुरपणानं ते निर्णय घेतं आणि व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा याची प्रचिती, याची जाणीव ते पक्षातल्या सगळ्यांना करून देतात. आज जेव्हा हे सरकार, नवीन सरकार बनण्याचं जेव्हा निश्चित झालं त्यावेळेला अर्थातच सगळ्यांची अपेक्षा देवेंद्र फडणवीस होती. पण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये अनेक गोष्टी त्यातनं साधल्या जाऊ शकतात. शिवसेनेच्या आम कार्यकर्त्यांना एक मेसेज दिला जाऊ शकतो की सर्वसामान्य शिवसैनिक, बाळासाहेबांचा सर्वसामान्य शिवसैनिक आम्ही मुख्यमंत्री पदावर बसवला. उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला होता. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकाला भाजपनं मुख्यमंत्री पदावर बसवलं. एक मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राला त्यांनी दिला आणि शिवसेनेशी रस्त्यावरचा किंवा विधिमंडळातला संघर्ष करण्यासाठी एक हुकमी आणि खूप जास्त ताकद त्यांनी स्वतःच्या हातामध्ये ठेवली एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून. आता जेव्हा पुढची गोष्ट आहे की उपमुख्यमंत्रीपदी कोण असणार याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे तर्क कुतर्क आणि वेगवेगळ्या प्रकारचे आडाखे खरं तर बांधले जात होते. गेल्या देवेंद्र फडणवीस यांची प्रेस कॉन्फरन्स झाल्यापासून मग एक चेहरा जर एकनाथ शिंदे हे मराठा समाजातील आहेत तर मग उपमुख्यमंत्री पदासाठी भाजप कुणीतरी ओबीसी चेहरा देईल वगैरे या प्रकारच्या टिपिकल राजकीय विश्लेषकांच्या ज्या चर्चा असतात त्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण त्याला पूर्ण फाटा देत पक्षश्रेष्ठी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्याचे, उपमुख्यमंत्रीपद सांभाळण्याचे किंवा ते घेण्याचे एक प्रकारे आदेश देते तेव्हा त्याचा अर्थ
जर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी येतील तर त्यांचा वर्चस्मा जो मंत्रिमंडळामधला आहे तो अबाधित राहील. एकनाथ शिंदेंशी डील करणं देवेंद्र फडणवीसांना जितक्या जास्त चांगल्या प्रकारे येईल तितक्या चांगल्या प्रकारे तशा प्रकारे बरोबर. आणि राजीव सर, आपण ही दृश्य पाहतोय. एकनाथ शिंदे शपथ घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधीची तयारी सगळी पूर्ण झालेली आहे आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी आत्ता आलेले आहेत. आणि त्यांच्या सोबत भाजपचे अनेक नेते आपल्याला दिसत आहेत. आशिष शेलार आहेत त्यांच्या सोबत आणि भाजपचे इतरही भागवत कराड हे सुद्धा पोहोचलेले आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी. केंद्रीय मंत्री भागवत कराड यासह भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते पोहोचलेले आहेत आणि एकनाथ खडसे यांचे कुटुंबीय सुद्धा तिथे आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांचे माफ करा, एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय सुद्धा या सोहळ्यासाठी आलेले आहेत. अगदी काही वेळामध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 30वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आणि ही दृश्य आपण पाहतोय. एकनाथ शिंदे लहानशा बाळाला, नातवाला आपल्या कडेवर घेऊन आणि समोर असणारे त्यांचे कुटुंबीय यांच्या सगळ्यांशी संवाद साधत असताना राजभवनामध्ये दाखल झालेत एकनाथ शिंदे आणि कुटुंबीय सुद्धा राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत. त्या सगळ्यांशी भेटताना, त्या सगळ्यांशी बोलताना एकनाथ शिंदे, अर्थात गेले काही दिवस ते महाराष्ट्रामध्ये नव्हते आणि आजच सकाळी ते महाराष्ट्रामध्ये परत आले आणि या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये जे छोटं बाळ आपल्याला दिसतंय ते त्यांचे नातू आहेत. श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार सुद्धा आहेत, त्यांचा मुलगा. आणि आपल्या नातवाला हातामध्ये घेऊन त्याला खेळवताना, त्याला पाहताना आणि त्याच्याशी बोलताना एकनाथ शिंदे आणि सोबत समोर त्यांचे वडीलही होते ज्यांच्या पाया पडले आणि त्यांचा आशीर्वाद अगदी काही क्षणांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी घेतला. कुटुंबियांसाठी हा अत्यंत मोठा क्षण आहे कारण गेले 9 दिवस एक खूप मोठं राजकीय नाट्य महाराष्ट्रामध्ये घडलं ज्याचं केंद्र एकनाथ शिंदे होते आणि आता या सगळ्या नाट्याचा एक महत्त्वाचा अंक पाहायला मिळतोय. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. अभय देशपांडे सर आपल्या सोबत आहेत. अभय सर, या दृश्यांकडे आपलं लक्ष असणारच आहे कारण महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची दृश्य आता आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार की नाही असा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता. त्या प्रश्नाचं उत्तर काही वेळापूर्वीच आपल्या सगळ्यांच्या समोर आलंय कारण अमित शहा यांनी ट्विट केले. या सगळ्या घडामोडींकडे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या घडामोडीकडे तुम्ही कसं पाहताय? कविता, आपण नाट्याचा शेवटचा अंक असा उल्लेख केला. काल आपल्याला असं वाटलं की तोच नाट्याचा शेवटचा अंक आहे, पण हे नाटक त्याचे सिरियलप्रमाणे सीझन 1 सीझन 2 असे सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे आणि मला वाटतं भाजपाच्या नेतृत्वाने फक्त लोकांना किंवा आपल्यासारख्या पत्रकारांनाच नव्हे तर त्यांच्या पक्षातल्याही लोकांना धक्के द्यायचं ठरवलेलं दिसतंय. त्या पद्धतीने हा सगळा पट उलगडत गेला मागच्या 8 दिवसामध्ये. निश्चितपणे यातल्या अनेक घटना म्हणजे शिवसेनेतलं बंड ते एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल याचा अंदाज आधी आला नाही. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात बंड झाल्यानंतर काही लोकांकडून शंका व्यक्त केली जात होती की हे सगळं केवळ एका उपमुख्यमंत्री पदासाठी सुरू आहे. तर त्यावेळेस सर्व जे जाणकार म्हणणारी मंडळी आहे त्यांना याच्यावर म्हणजे याच्यापेक्षा काहीतरी वेगळं घडेल असं बिलकुल वाटत नव्हतं, परंतु ते घडलेलं आज आपण पाहिलं. एक निश्चित आहे की त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः फडणवीस यांनी आपण या सरकारचा भाग असणार नाही असं स्पष्ट सांगितलं. याचा अर्थ हा काही आधी ठरलेला प्लॅन होता असं म्हणता येणार नाही किंवा जर ठरलं असेल तरी ते त्यांनी मान्य केलेलं नव्हतं, अन्यथा त्यांनी तसं वक्तव्य केलं नसतं. परंतु मला वाटतं की पक्षाने आदेश दिलेला आहे आणि तो आदेश म्हणून मला आता हे स्वीकारावा लागेल अशी भूमिका त्यांना आता घ्यावी लागलेली दिसते. किंबहुना नड्डा यांनी सांगितल्यानंतरही अमित शहांनी ट्विट करून त्यांच्याकडे समोर फारसे पर्याय ठेवले नव्हते आणि पक्षाचा एक शिपाई म्हणून मला हे मान्य करणं भाग आहे याच्यासाठी त्यांना पुढे यावं लागलं. म्हणजे राजीवने ज्याचा उल्लेख केला होता की जेव्हा पक्षाचा विषय येतो तेव्हा भाजपा अत्यंत निष्ठुरपणे कसे निर्णय घेतं, मला वाटतं याचं एक निश्चितपणे याचं एक उदाहरण आहे. एक निश्चित आहे की त्यांचं आत्तापर्यंतचं भाजपामधलं आणि सरकारमध्ये एक मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षातलं योगदान या दृष्टीचा विचार केला तर निश्चितपणे ते या सरकारमधले एक प्रमुख सत्ता केंद्र असणार आहे. दुसरं असं आहे की दुसरे अन्य मंत्री भाजपाच्या संख्येने जरी जास्त राहिले असते
तरी निश्चितपणे सरकारवर वरचष्मा हा मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचाच असतो. आता मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे आहेत हे आपल्याला अजूनही माहीत नाही, कारण शिवसेना विधिमंडळ पक्षाचे आहेत का हा शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष, या घटना बघता पुढे काही मर्ज वगैरे होणार आहे. कारण मी म्हटलं की तसं धक्क्यांचे सुद्धा सीझन 1 सीझन 2 येत आहेत, त्याच्यामुळे याचा उलगडाही पुढच्या काळात होणार आहे की हे शिवसेना विधिमंडळ पक्ष आहे की अजून त्याच्या पुढे काही घडामोडी घडतात. अभय सर, ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. देवेंद्र फडणवीस हे राजभवनामधल्या दरबार हॉलमध्ये दाखल झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ तेही आलेत, सगळ्यांना अभिवादन करतात, स्वीकार करतात. मिलिंद पडलार राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत. मिलिंद सर, ही बॉडी लँग्वेज काय सांगते देवेंद्र फडणवीसांची? देवेंद्र फडणवीस यांची बॉडी लँग्वेजच मी मगापासून बघतोय, ते नेहमीचे देवेंद्र फडणवीस मला स्वतःला वाटत नाही आहेत. त्याच्यामुळे हे खूप वेळेवर झालेले डिसिजन्स आहेत, त्याच्यामागे खूप मोठं राजकारण असण्याची शक्यता आहे. पण मला ह्या क्षणी एक गोष्ट आठवते ती अशी की खरं म्हटलं तर सेना आणि भाजप यांचे संबंध जे बिघडले होते त्यात मोठा भाऊ आणि छोटा भाऊ हा एक सगळा विषय त्यावेळेला होता. मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने मोठा भाऊ छोट्या भावासाठी काय करतो हे दाखवून दिलं खरं, परंतु त्यानंतर मला असं वाटतं की पुन्हा एकदा त्यांनी छोट्या भावाला पुन्हा त्यात सामावून घेतलेला आहे. तर हा एक गमतीदार प्रकार दिसतो. आणि जसं आता अभय म्हणाले तसं की ते सीझन 1 सीझन 2 किंवा राजीव सर म्हणाले की ह्याचे खूप रॅमिफिकेशन्स परिणाम फार असतील. तर मला स्वतःला असं वाटतं की ही खूप शिरूड अशी चाल आहे की शिवसैनिकांना एक जबरदस्त संदेश त्यांना द्यायचा आहे की आम्ही तुम्हाला कुठेही नाराज केलेलं नाही आहे, दुखवलेलं नाही आहे, तुम्ही अजूनही आमचेच आहात. आणि बघा एकनाथ शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री केलेलं आहे. आणि मला असं वाटतं हा त्याग जो आहे ना, हा तो अंडरलाईन त्यांना करायचा होता आणि तो अधिक अंडरलाईन झाला असता आज जर एखाद वेळेला देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी दुसरं कोणीतरी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असती. परंतु मला असं वाटतं त्यांना ते अधिक अधोरेखित करायचं होतं किंवा एक मुख्यमंत्रीसुद्धा शिवसेनेसाठी उपमुख्यमंत्री आम्ही करू शकतो, म्हणजे आमच्यात जो एक सुसंस्कृतपणा आहे किंवा दिलदारपणा आहे तो त्यांना मला वाटतं दाखवायचा होता आणि तो त्यांनी दाखवण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. बरोबर. मिलिंद सर, तुमचं विश्लेषण ऐकायचं तर थोडंसं तुम्हाला थांबवते, कारण एक अत्यंत मोठी अपडेट हाती येते. देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 वेळा फोन केला आणि त्यानंतरच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला तयार झाले, अशी माहिती आता समोर येते. नरेंद्र मोदी यांच्या आग्रहानंतरच देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाले, अशी माहिती येते. नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना 2 वेळा फोन केला, सरकारमध्ये सहभागी व्हा असं सांगितलं आणि त्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांनी हा पक्षादेश मानलाय आणि ते सरकारमध्ये सहभागी व्हायला तयार झालेत. अवघ्या 1.5 ते 2 तासात घडलेल्या या सगळ्या घडामोडी अगोदर आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. मात्र त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश आला आणि देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये सहभागी व्हायला तयार झाले. मला असं वाटतं कविता, याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या. एक तर देवेंद्र फडणवीसांना आज दिवसभरामध्ये 2 वेळा मन मोठं करावं लागलं. पहिल्यांदा जेव्हा त्यांना हे सांगितलं असेल की मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडं नाही तर एकनाथ शिंदे यांच्याकडे जाते, तेव्हा हसतमुख चेहऱ्यानं त्यांना याची घोषणा करावी लागली. आणि त्यानंतर त्याहीपेक्षा मोठं मन त्यांना करावं लागलं ते जेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली तेव्हा, किंवा त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं तेव्हा. जेव्हा त्यांनी हे जाहीर केलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील आणि ते स्वतः या मंत्रिमंडळामध्ये सहभागी नसतील, तेव्हा अर्थातच ते पुढं काय त्यांचं भविष्य काय याच्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ते केंद्रामध्ये मंत्री म्हणून जातील, ते भाजपचे नवे अध्यक्ष होतील केंद्रीय भाजपचे, अशा प्रकारच्या चर्चा होत्या. पण त्याला पूर्णविराम लगेचच मिळाला आणि त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आलं. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस म्हणजे हा जो प्लॅन आहे, हा जो जर मास्टर स्ट्रोक असेल तर तो अमित शहा खेळत होते आणि त्यांच्या त्या स्ट्रोकची कल्पना म्हणजे ते काय प्रकारचे स्ट्रोक्स मारणार आहेत याची कोणतीही कल्पना इतर कोणालाही फारशी नव्हती. आणि त्यामुळं कदाचित देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना आपण बसवायचं आहे याची कल्पना दिली गेली असेल, ती आधीही सांगितलं असेल त्यांना. पण उपमुख्यमंत्री पदाचं मात्र त्यांना पूर्णच अनपेक्षित होतं असं दिसतंय. अदरवाईज ते त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी या सरकारचा भाग असणार नाही असं त्यांनी सांगितलं नसतं.
मला असं वाटतं की हा जो निर्णय आहे त्यांनी उपमुख्यमंत्री व्हायचा तोही काही शेवटच्या क्षणी झालेला नसेल, तर पार्टीमधल्या वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय आधीच घेतलेला असेल. तो कन्व्हे मात्र ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर जाहीर केला. कदाचित जर हे आधीच कन्व्हे करायची वेळ आली असती तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ते सांगणंही किंचितसं अवघड झालं असतं की या सरकारचं मुख्यमंत्रीपद नेतृत्व एकनाथ शिंदे करणार आहेत आणि मी उपमुख्यमंत्री असणार आहे. त्यामुळं त्यावेळेला त्यांनी फक्त मुख्यमंत्री पदाच्याच बद्दल सांगावं अशी अपेक्षा असेल. त्यांनी आणखीन एक जास्त माहिती म्हणून मी स्वतः त्यात असणार नाही असं सांगितलं. जर ते वाक्य त्यांनी उच्चारलं नसतं तर कदाचित नंतर जो आत्ता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना जो धक्का बसला तो कदाचित मग तो ओपन राहिला नाही. आणि असंही असू शकेल की याच्यामध्ये दुसरा एक अँगल विचार करायचा झाला तर हे पद मी स्वतःहून स्वीकारलेलं नाही तर पक्षाच्या आदेशामुळे स्वीकारावं लागलंय. ही बाब सुद्धा मला वाटतं की अधोरेखित करणं कुठेतरी आवश्यक वाटलं असेल त्यांनाही आणि पक्षालाही. त्यामुळे त्यांनी स्वतःची घोषणा करण्याच्या म्हणजे त्यावेळेस ती घोषणा केल्यानंतर हे सगळं पुढचं नाट्य केलं जे घडलं की स्वतः पंतप्रधानांनी फोन करणं, पक्षाध्यक्षांनी सांगणं, आदेश देणं, अमित शहांनी त्या संदर्भात ट्विट करणं. त्यामुळे आता पक्षाचे आदेश म्हणून मला हे पक्षाचा एक शिपाई म्हणून हे स्वीकारावं लागतंय. ही बाब मला वाटतं कुठेतरी अधोरेखित करावी म्हणजे लागेल. कदाचित हेही शक्य आहे की हेही आधीच ठरलं असेल आणि मग त्यांनी त्या पद्धतीनं करून मग याही बद्दलचं की जे आता अभय म्हणाले तसं की मीच उपमुख्यमंत्री होतो हे सांगण्यापेक्षा पक्षानं आदेश दिला आणि म्हणून माझ्यावर होण्याची ते स्वीकारण्याची वेळ आली आहे किंवा मी ती जबाबदारी घेतो आहे. पक्षाच्या आदेशानुसार हे त्यामध्ये अधोरेखित करणं त्यांच्यासाठी निश्चितच हा अनुभव म्हणजे हे पद स्वीकारणं त्यांना निश्चितच आवडलेलं नसेल, परंतु ही बाब अधिक अधोरेखित होणं आवश्यक होतं. निश्चितपणे त्यांना मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे जाणार अशीच म्हणजे त्यांचा विरोधी पक्षनेतेपेक्षा चीफ मिनिस्टर इन वेटिंग असंच एक त्यांची प्रतिमा होती आणि त्यात नेतृत्व बदल होतोय आणि मला निश्चितपणे मला वाटतं की ही बाब त्यांच्यासाठी सुद्धा तेवढीच धक्कादायक असणार आहे. निश्चितच. पण अभय सर, आणखी एक प्रश्न इथे उपस्थित होतो की नरेंद्र मोदी आणि फडणवीसांचे संबंध सगळ्यांना माहिती आहेत राजकीय वर्तुळामध्ये आणि ते सगळ्यांना माहीत असताना दुसरीकडे अमित शहा हे महाराष्ट्राच्या या सगळ्या घडामोडींमध्ये लक्ष घालतात. कारण आपण बघतो गेल्या काही दिवसांपासून ते लक्ष घालतात, बैठका घेत आहेत. हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार, पण त्या अगोदर एक महत्वाची अपडेट हाती येते. ती अपडेट आपण बघूयात. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची देवेंद्र फडणवीसांची इच्छा, पक्षासाठी काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे. फडणवीसांचं म्हणणं हे पक्षश्रेष्ठींना मान्य नव्हतं अशी माहिती आता सूत्रांकडून येते. याचा अर्थ आता राजीव सर जसं सांगत होते की कदाचित हे आधी ठरलं असेल, पण देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचं काम करण्याची इच्छा होती, प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची इच्छा होती, पण फडणवीसांनी जे म्हणणं मांडलं ते पक्षश्रेष्ठींनी मान्य केलं नाही आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांना सरकारमध्ये सामील होण्याचे आदेश दिलेत. आणि कदाचित म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सरकारमध्ये काम करणार नाही असं सांगितलं होतं. मात्र ही सूत्रांकडून आलेली ही नवीन माहिती की फडणवीसांचं म्हणणं मांडलं होतं की मला पक्षासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करायचं आहे, पक्ष वाढवण्यासाठी काम करायचं आहे. ती त्यांनी नेतृत्वाकडे बोलूनही दाखवली होती, मात्र पक्ष नेतृत्वानं ती मान्य केली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं असं त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर फक्त 1-1.5 तासाच्या अंतरामध्ये देवेंद्र फडणवीस हे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, सरकारमध्ये सामील होतील असं भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडूनच सांगण्यात आलं. आणि त्या दृष्टीनं काही मिनिटांमध्ये राजभवनामध्ये तयारी ही झालेली आहे. देवेंद्र फडणवीस हे राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये पोहोचलेत, एकनाथ शिंदे हे राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये पोहोचलेत आणि आता काही क्षणामध्ये शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्या कार्यक्रमाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. आणि हा जो फोटो आपण उजव्या बाजूला स्क्रीनवर पाहताय हा एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक प्रोफाईलवरचा फोटो आहे. विशेष म्हणजे हा फोटो बदलण्यात आलाय आजच आणि बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करताना त्यांच्या पायाशी बसलेले असतानाचे एकनाथ शिंदे असा फोटो एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक प्रोफाईलवर टाकण्यात आलेला आहे. आज बदलण्यात आलेला आहे हा फोटो. आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत याचा वारंवार उल्लेख गेले अनेक दिवस एकनाथ शिंदे हे करतायत आणि आज एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक प्रोफाईलवर बदललेला हा फोटो.
14 मिनिटांपूर्वी हा फोटो अपलोड करण्यात आलेला आहे. हा फोटो बदलण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना फेसबुक प्रोफाईलवर हा फोटो टाकलेला आहे. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना हेच प्रतीत करायचं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय. आणि दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस दरबार हॉलमध्ये पोहोचलेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ काही वेळातच घेतील. अर्थात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं इथपर्यंतचा प्रवास हा गेल्या 1.5 तासामधला प्रचंड नाट्यमय राहिलाय आणि सगळ्यांसाठी मोठे प्रश्न सुद्धा उपस्थित करणारा राहिलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांच्या बाजूबाजूला बसलेले आहेत आणि फक्त 3 मिनिटांमध्ये त्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मला या निमित्तानं कविता हे सांगायचंय की जेव्हा जेव्हा भाजप शिवसेनेची सरकार आली तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारचे सरप्राइजेस महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळाले. जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री पहिल्यांदा झाले होते, युतीचे मुख्यमंत्री, त्याही वेळेला सुधीर जोशी होतील अशी अनेकांची अटकळ होती, पण ऐन वेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याही वेळेला भाजपतल्या अनेक दिग्गजांची नावं चर्चेमध्ये होती आणि यांच्यापैकी कोणीतरी बनू शकेल म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं नाव होतंच, पण त्यावेळेलाही ते एक सरप्राईजच होतं. जेव्हा देवेंद्र झाले तेव्हा मधल्या काळामध्ये 3 दिवसांचं मुख्यमंत्रीपद जेव्हा देवेंद्र फडणवीसांकडे आलं होतं तेव्हाही ते सगळ्यांसाठी सरप्रायझिंग होतं आणि आज पुन्हा जेव्हा मुख्यमंत्रीपदाच्या शपथेचा कार्यक्रम होतोय तेव्हा तेही परत सरप्रायझिंगच होतोय. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री होणं हेही सरप्रायझिंगच होतंय. त्यामुळे गेल्या म्हणजे 2014 पासून आपण प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री पदाच्या शपथेचा जो कार्यक्रम होतोय त्यावेळेला एक धक्का असा महाराष्ट्राला बसताना आपण पाहतोय असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतंय. आणि यावरच एक क्विक रिॲक्शन आपण अभय देशपांडे सरांकडून घेऊ. अभय सर. नाही, निश्चितपणे म्हणजे काही बाबतीत तर भाजपाचे निर्णय जे असतात ते मला वाटतं की निश्चितपणे धक्के येतात. कारण केंद्रात जेव्हा नरेंद्र मोदीचं सरकार आलं त्याच्यानंतर केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र अशा घोषणा सुरू झाल्या तरी भाजपा हा निर्णय घेईल का, महाराष्ट्राचा एकूण राजकीय पोत बघता असं सगळ्या शंका व्यक्त केल्या जात असताना भाजपाने महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे सोपवलं. पुढच्या काळातही सत्ता गेल्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांचाच शब्द भाजपामध्ये अंतिम आहे हे आपल्याला प्रत्येक निवडणुकांमधले उमेदवार जर बघितले आपण तर लक्षात येतं. निवडणुकीच्या काळात विविध पक्षांमधून आणलेल्या लोक त्यांना उमेदवारी देण्याचं त्यावेळेसचं शब्द हे या सगळ्या बाबतीतले अधिकार त्यांच्याकडे दिलेले होते. तर मला वाटतं की भाजपामध्ये एक निर्णय घेण्याची प्रक्रिया असते आणि जेव्हा वरिष्ठ पातळी आता 2-2.5 वर्ष सरकार महाराष्ट्रामध्ये सरकार बदलण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे होते ते केले आणि त्यात यश नाही म्हटल्यानंतर मला वाटतं केंद्रीय पातळीवर याच्यात हालचाली सुरू झाल्या आणि त्याच पातळीवर निर्णय घेतले गेले आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा म्हणजे देवेंद्र फडणवीस या सगळ्या चर्चेत किंवा या मिशनमध्ये नसणार असं नाही, ते असतील, परंतु निर्णय मात्र दिल्ली पातळीवर होत होते. हे मला वाटतं की ही बाब आज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. आणि फक्त 30 सेकंद बाकी आहेत आता शपथविधीचा कार्यक्रम सुरू व्हायला. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री फक्त काही क्षणांमध्ये, फक्त 25 सेकंदांमध्ये, पुढच्या 25 सेकंदांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. स्टेज दिसतोय आपल्याला. 3 खुर्च्या आहेत स्टेजवर. जे शपथ घेणार आहेत त्यांच्यासाठी आणि जे शपथ देणार आहेत त्यांच्यासाठी ही सोय करण्यात आलेली आहे. काही क्षणांमध्ये बदललेलं हे चित्र. अगोदर स्टेजवर 2च खुर्च्या होत्या, त्यानंतर काही क्षणांमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस हे सुद्धा शपथ घेतील असा निर्णय झाला त्यानंतर खुर्ची वाढवण्यात आली आणि आता 3 खुर्च्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. दरबार हॉलमध्ये सगळेजण आलेले आहेत. प्रतीक्षा आहे ती राज्यपालांच्या येण्याची. काही क्षणामध्येच राज्यपाल आता इथे येतील. अंदर दाखिल हो जाएंगे। बीजेपी का कहना है कि इस तरह से केंद्रीय नेतृत्व ने फैसला लिया कि देवेंद्र फडणवीस को सरकार में शामिल होना है और जिस देवेंद्र फडणवीस ने को सौंपा था, लेकिन केंद्रीय नेतृत्व के फैसले के बाद उन्होंने भी अपना मन बदला और अब वो सरकार का हिस्सा बनने जा रहे हैं। और उप मुख्यमंत्री भले ही रहे लेकिन उनका अनुभव जो है वो एकनाथ शिंदे को बहुत काम आएगा, क्योंकि इतने बड़े राज्य में जहाँ पर तरह तरह की परेशानियाँ हैं, खासतौर पर जिस तरह से अलग अलग पिछले 2.5 वर्षों में एक के बाद एक कई सारे भ्रष्टाचार के आरोप सरकार महाराष्ट्र की सरकार पर लगे थे। इसके अलावा जिस तरह से कानून व्यवस्था बिगड़ रही थी उसे संभालना, फिर एक बार राज्य को पटरी पर लेकर आना और कई सारे
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.